आजी स्वानंद मॅडम पोचल्या. ओके. तुझं ऐकलं मी आता. आणि परत मला हे असलं काहीतरी करायला लावू नकोस. लहान नाहीत त्या, स्वतः जाऊ शकतात घरी. अजिबात त्यांना काळजीपोटी विचारण्याची काही गरज नाही. ओके. एवढा फोन केला मी विचारपूस करायला, चौकशी करायला. चौकशी कसली? मी काही बोलण्याआधी त्यांचं बडबड 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 सुरू. एवढा बोलण्यात ना काय चूक होती ग माझी? तुझ्या सांगण्यावरून मी त्यांना फोन केला. आजपर्यंत मला उभ्या आयुष्यात आजपर्यंत इतकं कोणी बोललं नाही इतकं त्या मला बोलल्या. सांग त्यांना हे मला अजिबात असलं आवडत नाही काही. आणि हे पण सांग की परत माझ्याशी असं बोलायचं नाही म्हणून. नाहीच करणार फोन मी. नाही त्यांना नाही, तुला सांगतोय. तू त्यांना सांग कधीही यानंतर मी त्यांना आयुष्यात फोन करणार नाही. अगदीच अर्जंट असेल तर मेसेज करीन पण फोन करणार नाही. ओके. काय ओके 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 काय ग? हा, तुला पण स्वानंदी संसर्ग झालाय वाटतं. बाबा, आपण एक काम करायचं का? आपण सगळी फॅमिली मिळून कुठेतरी मस्त देवळात जायचं का? ताईला खूप आवडेल. हो, जाऊया की. आणि बाबा, त्यानंतर ना आपण एक नाटक बघायला जाऊया. चालेल चालेल, जाऊया. हा, आणि ना बाबा, त्यानंतर तिच्या खास मैत्रिणींना घरी बोलूया, त्या ऑफिस मधल्या. अरे, तिच्या फार मैत्रिणी नसतात रे. बाबा, तिच्या 2-3 खूप खास मैत्रिणी आहेत. मला माहिती आहेत. हे बघ रोहन, जे काही करायचंय ना ते नंदूलाच ठरवू दे ना. ये भी ठीक आहे. काय 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 तुम्ही बडबड करत इथे बसलात? जा जरा दुकानात जा आणि स्वानंदीसाठी काहीतरी गोडधोड घेऊन या. लवकर जा. घरामध्ये रवा साखर सगळं आहे, विलायची सुद्धा. शिरा करायला काय हरकत होती? मला काय 10 हात नाही आहेत. जा तुम्ही करा पाहिजे तर. ठीक आहे, करतो. काय किती पसारा होणार आहे माहितीये का तुम्हाला? एक दिवस आणा ना, आपल्या मुलीसाठी काय करू शकत नाही का? एक तर बरं आम्ही जातो. चला बाबा, जाऊया. पण आधी तुझ्या आईला सांग सगळा पसारा आवरून ठेव म्हणावं. सगळी कामं झाली पाहिजेत. नंदूला कामाला जुमता कामा नये सांगून ठेवतो. माहेरवाशी नाही ती. नाही बरोबर आहे. हवं तर ती सगळी कामं आहेत ना ती मी करतो, पण ताईला कोणतंही काम सांगू नकोस. हो ना, तिच्यासाठी कामं बाजूलाच काढून ठेवली आहेत ना मी. काही सांगता येत नाही रे बाबा. चल चल. वा वा वा, हे बरं आहे या लोकांचं. चांगलंय. मुलीला काम सांगायचं नाही, सून घरात काम करत नाही, मग घरातली कामं करणार कोण? ही वर्षानुवर्ष कामाला झुंपलेली बाई. काय म्हणाला? स्वानंदी संसर्ग? जाऊ दे. पिंट्या, खरं सांग, बायकोला माहेरी जाऊन 1 दिवस झाला नाही, पण तुला तिची आठवण यायला लागली ना पिंट्या? हे तसलं काही नाहीये. आठवण बिठवण काही नाही. त्यांच्याशी काहीही बोलायला लागलो ना की यांचं आपलं ओकेचं पालुपत चालू. सतत ओके 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 ओके. अरे ओके का म्हणतो माणूस? मी त्यांना म्हटलं की का ओके का? म्हणजे आपल्याला समोरच्याचं पटलं, समोरच्याचं म्हणणं बरोबर आहे असं जर आपल्याला जाणवलं तर आपण ओके म्हणतो. बरोबर आहे की नाही? काही नाही, मला इरिटेट करायला ओके म्हणत असतात. इथं उपकार म्हणून कशाला कोण ओके म्हणेल? मी अजिबात अशा अर्थाने म्हणाले नाही. म्हणजे त्यावर बोलल्यासारखं पुढे काही नव्हतं ना, म्हणून ओके म्हणाले. स्वानंदी पण म्हणूनच म्हणत असेल ओके. त्यांचं तुला वाटतं तितकं साधू सोपं नाही आजी. त्या ना एकदम या म्हणजे एकदम एकदम ह्या आहेत त्या. नाही तुला पटणार नाही पण तसंच आहे. झाला तुलाही तो स्वानंदी संसर्ग झालेला आहे. आणि मी अजिबात आठवणीने व्याकुळ वगैरे होऊन म्हणत नाहीये. आनंद झालाय मला, अतिशय अत्यानंद झालाय. कारण त्या गेल्या ना आता घरातनं. आता घरात मी एकटा. मी आता उत्सव साजरा करणार, आनंद सोहळा साजरा करणार. कळलं? आला मोठा. स्वानंदी संसर्ग मला नाही, तुला झालाय. अरे मगासपासून तिच्याबद्दलच बोलतेस तू. चल ग. हे बघ, मला कुठला संसर्ग होत नाही आणि होणारही नाही. म्हणूनच सतत मी तो सॅनिटायझर मारत फिरत असतो. इतक्या जवळ मी कोणाला येऊनच देत नाही. संसर्ग कसलाही नको आणि कोणाचाही नको. कोणी जवळ येऊच नका माझ्या. आणि त्या तर म्हणजे नकोच. अगं साधा चहा नाही बनवता येत तिला, माहितीये का? पहिल्या दिवशी ग बिचाऱ्या रोहननी स्वतः चहा बनवला तिच्यासाठी. तो सुद्धा पलंगावर आणून दिला. हे काय, याला काय अर्थ आहे का? आपल्याकडे आजारी माणसाला, तान्या बाळाला पलंगामध्ये अन्न देतात. हे काय इथे बघा. अगं आई, आता माणसं सारखी नसतात. असं कसं ग? हे बघ हे बघ, दात न घसता चहा पिणं हे किती चांगलंय. आपल्यासाठी असू दे किंवा दुसऱ्यांसाठी असू दे, वाईटच आहे ना. काम सांगायची मला भीतीच वाटते. एखादं काम सांगितलं ना की 10 कामं उकरून काढते ती.
सगळा पसारा करून ठेवते आणि मग मला आवरायला लागतो. करणार काय, मुद्दाम करते ग ती, मुद्दाम. मला तर असंच वाटायला लागले, म्हणजे मी काम सांगून येत ना तिला म्हणून. आई करेल, हळूहळू करेल, शिकेल. हळूहळूच, तेच तर सगळं हळूहळू करत असते. हे उचले पटकन. अगं एकेका कामाला 3-3 तास लावते स्वानंदी, तुझा विश्वास बसणार नाही. हे असं सगळं मुद्दाम ती नाटकं करते ग, नाटकं. मला माहितीये. म्हणजे सगळं कसं हळूहळू करायचं, सगळा पसारा करून ठेवायचा. म्हणजे सांगणारा म्हणतो मरो, मीच करते सगळं. ही सगळी नाटकं ती मुद्दाम करत असते. आई अगं तिला नाही आता सवय आपल्यासारखं जगायची. आपण थोडं समजून घेतलं पाहिजे ना तिला. आपण नाही ग, तुझा शील सासरी. मलाच करावं लागणार आहे सगळं. अजून काय. आय वंडर त्या अधिराच्या कपाटात काय असेल. सोश नॉट अ गुड हॅबिट. ती नाहीये ना आता, मग तिचं कपाट नाही उघडायचं असं. मी चेक नाही करत आहे, मी फक्त बघतीये उघडून. बघा 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 बघा, हे बघा, हे बिळातून उंदीर पडतात ना बाहेर, तसे हे कपाटातून कपडे बाहेर पडत असतात तिच्या. तर काय बोलायचं. खूप रिलॅक्स झाल्यासारखं वाटत असेल ना. खूप खूप दिवस तुला अशी शांतता मिळालीच नसेल. ऑफकोर्स म्हणजे तुझी बेडरूम आहे इथे स्वतंत्र आणि तुझी स्पेस आहे ना तुला. अधिरा तू ना आमची प्रिन्सेस आहेस आणि तुला प्रिन्सेस सारखंच वागवलं पाहिजे. तुला माहितीये का अधिरा, मम्माने तर आपल्या स्टाफला तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट करायला सांगितलंय. स्मूदी, पॅनकेक्स, फ्रूट्स आणि असं बरंच काही. ओ माय गॉड, वाव. येस. यू नो व्हॉट, मला ब्रेकफास्ट वरून आठवलं. आज येताना बाबांनी माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवला. या आवाकडं सँडविच. म्हणजे एकदम सिम्पल आणि स्वीट होतं, बट ओ माय गॉड इट वॉज टू टेस्टी. अजूनही माझी ती टेस्ट रेंगाळते माझ्या जिभेवर. मी ना घरी गेल्यावर त्यांना आधी तेच सँडविच बनवायची रिक्वेस्ट करणार आहे. की कमॉन यार, तू आत्ताच आलीयस आणि लगेच जाण्याची गोष्ट काय करतेस. आय नो राईट. ओ माय गॉड, मी आत्ताच आली आणि आय एम ऑलरेडी मिसिंग दॅट हाऊस. लव्ह इज स्ट्रेंज राईट. नाती इतकी डीप होतात ना, कळतच नाही. अर्पिता ताई, आपले बाबा तर मला आठवत नाहीत, पण आत्तापर्यंत मी पिंट्या दादालाच फादर फिगर म्हणून बघत आली. आणि आता रोजचे बाबा, नो व्हॉट, ही इज व्हेरी स्वीट. मला ॲक्च्युली त्यांच्याबरोबर खूप छान वाटतं ग. ही इज लाईक अ फादर फिगर. आणि नो व्हॉट, तेही मला म्हणाले दॅट मी त्यांचं चौथं मूल आहे म्हणून. इज इट व्हेरी स्वीट. ते माझी खूप काळजी घेतात ग, खूप सपोर्ट करतात मला. आणि मे बी ते त्या घरात असल्यामुळे ना मला नेहमी त्या घरात सेफ वाटतं. चांगलंय.